पूर्ण आपण पाहतो आपलं माचचा वॉट कौशिक सरांच्या माध्यमातून दिला जातो त्या ठिकाणी दिवस प्लस माचचा वॉट सगळे खेळताना विथ द बॅट न केली आहे विथ द बॉल न केली आहे तोच इथून ठरला तो सगळ्यात होम गोईंग मॅच कडे दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना मतदान एडवर्ड विपक्षामध्ये जलसारला आपण पाहतो टॉस आणि इलेक्ट्रिक बॅट फास्ट बॅटिंग करायचं का निर्णय घेतला आणि किती इथून साजेसा राहणारा इथून जलसार संघासाठी हे सुद्धा आपण पाहणं तितकंच गरजेचं असेल सात दोन सलार बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद असू द्या इथून जलसार संघाला विनंती असेल 4 षटकांचा सामना असेल पहिला षटक पॉवर प्लेच्या बंधनामधील असेल याची नोंद असू द्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायचे आहेत टायमर सेट होईल जसं पहिला बॉल डिलिव्हर होईल आमच्या माध्यमातून किती वाजून किती मिनिटांनी बॉल डिलिव्हर झाला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणारा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण करायची याची नोंद असू द्या तो दूध सलावर बॅटर आपण पाहिलाय मैदानात मध्ये दाखल झालेत एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन आणि एका बाजूला मिथून आणि सचिन जोड्या आपण पाहतो प्रगती पथावरती दाखल झाली सलावर बॅटर ओपनिंग प्लेअर म्हणून आज वर्णी लागली इथून थोडं जर आपण पाहिलं तर ही सलाईवर जोडी आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती मिथून ऑन सेकंड वरती त्या ठिकाणी पाहिलं तर सचिन दाखल झाला तर गोलंदाज ट्रॅक वरती राहुल आला आज हे लेजेंडरी क्रिकेटर त्या ठिकाणी दाखल झाला सेकंड राऊंड मधील हा पहिला सामना 4 षटकांचा सामना आपण पाहतो राहुल पहिलाच बॉल वर विकेटनं इथून आडवा बॅटचा वापर केला इथून फुल सक्सेसफुल होत असताना चेंडूला सरळ पहिलाच बॉल वरती केलाय वार चेंडू सरळ जातो सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावा थँक्यू तू जर आपण पहिल्यांदा का अप्रतिम फटका शॉट ऑफ द नाईट पाहायला मिळतो ज्या ठिकाणी शुक्ला शॉट चांगल्या अनुषंगाने खेळला जातो त्याचा अनुषंगाने शॉट पाहायला मिळतो मी तुमच्या बॅट मधनं या चौकारानं स्वागत केलंय पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा मानस या फलंदाजीच्या माध्यमातून झाला मिथुन मात्र ते आक्रमकता दर्शवली आहे पहिल्याच बॉल वरती त्यामुळे सॉफ्ट हँड न खेळलाय बॉलला त्या सर्कलला प्रोटेक्शन आहे कोणती चुकी होणार नाही इथून फील्ड केलं जात आहे तर एक धाव सहज रीतीने पूर्ण चांगली फलंदाजी पाहायला मिळतं त्याच्यामुळे खराब बॉल हाताळले जातात स्लॉट मधले बॉल्स येतात स्ट्रॉंग झोन मधील फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट करताना फलंदाजांना पाहतो पुढचा बॉल याही वेळेला चांगला फटका क्षेत्रक्षण आहे चेंडूला फील्ड करायला मिस फील्ड झाली मिस फील्ड इज यार बाउंड्री इज यार सीमा रेषा पार आलाय चौकार 4 थँक्यू डिसिप्लिन क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं जर मिथूनचा विचार केला पहिला बॉल त्याच्या झोन मधलं होतं त्याला जर पार्किंग स्लॉट मध्ये पाठवलं तर नंतर सन्मानजनक खेळी राहिली आणि इथून जर पाहिलं सचिन आला आणि त्यानं मात्र चांगला फटका खेचला होता लगोतल्या क्षेत्ररक्षण जरूर तैनात होते परंतु इथून जर पाहिलं तर त्या ठिकाणी चुकी झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तदनंतर चौकार आला होता या बॉलवरती एक धाव आली तो जर आपण या षटकाचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार तदनंतर एक धाव पुन्हा षटक सचिन आलं त्यानं सुद्धा चौकार घ्यायचा तदनंतर एक धाव काढली अशा प्रकारे 4 चेंडूंचा खेळ संपला 10 धावा फलकावरती यामुळे नशिबाची साथ जरूर लॉंग स्टॉप रिझनला चेंडू प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाही चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क आलाय चौकार 4
थँक्यू थँक्यू. खूप महागडे षटक म्हणता येईल. ड्रीमगत सुरुवात झाली या इथून जर पहिल्या स्वप्नागत सुरुवात पाहायला मिळते या जलसार संघाची. तो निर्णय मात्र त्यांनी घेतला ना तो आतापर्यंत यशस्वी झाला. इथून सॉफ्ट हँडनं खेळलाय, सिंगल घेतली आहे, डबलचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सहज रीतीने पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कोणत्या अनुषंगानं असावी, एक चाणक्य फलंदाज कसा असावा हे दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये ही जोडीला आपण पाहतो. ज्या ठिकाणी मात्र सलामीवीर म्हणून दाखल झालं. आतापर्यंत पहिलं जर विचार केला तर पहिलं षटक संपुष्टात आला. अंड दी फर्स्ट ओव्हर 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धाफळकावरती. आतापर्यंत आपण विचार केला तर जवळजवळ 4 मिनिट मात्र गोलंदाजांना खर्च केलेत. गोलंदाज राहुलला आपण पाहतो 12 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि हे पहिलं षटक हाताळण्यासाठी 4 मिनिटं खर्च केलेत. अर्थातच येणारे बॉल्स 12 अजूनही तुम्हाला 11 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, याची नोंद असू द्या. गोलंदाज स्वप्नीलला प्रमोट केला. स्वप्नीलच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे, कारण गरज आहे संघाला इथून या धावा रोखण्यासाठी. पहिला षटक थोडंसं मागणं राहिलं गेलं, त्या ठिकाणी पॉवर प्लेचं बंधन होतं आणि तिथून मात्र जर पाहिलं तर 16 धावा खर्च करताना आपण पाहतो गोलंदाज राहुलला. तदनंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती हे षटक चांगलं असेल, निर्णायक असेल, कारण हे षटक निश्चित करणारा किती धावांवरचा बदल मारली जाणार की विकेट टेकिंग करून या धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न केला जाणारा. परंतु इथून कोणत्या अनुषंगानं गोलंदाजी करणार आहे गोलंदाज स्वप्नील. पहिल्याच बॉलवर द विकेट ना सचिनसाठी. यावेळी चेंडूवर राज खेळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत, कोणते चुके होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होताना सचिनला परत जावं लागतंय. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू थँक्यू साहेब. थोडं मी आधीच उल्लेख केला होता, हे षटक आहे ना खूप निर्णायक आहे आणि इथून स्वप्नीलला पहिल्याच बॉल्सवरती त्याला विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल्सवरती सलग बॅटर आपण पाहिलं तर सचिनला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. निर्माण वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर फलंदाज दाखल झाला वंदय शेमाड्याला आपण पाहतो. वंदय शेमाड्याला फलंदाज ट्रॅकवरती. पूर्ण लेजंडरी खेळाडू पाहायला मिळतो असा देवी समाजामधील त्याने अनेक वर्ष राज केलं आणि आल्या पावली हवाई सफर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथून प्रयत्न त्यानं चांगले दर्शवलेत. इथून पहिले 2 जर अटेम्प्ट पाहिले ना इथून तात्काळ पुनरावलोकन मध्ये आपण पाहू शकता की त्या अनुषंगानं झेल घेतला क्षेत्ररक्षकानं, कारण आधीच्या षटकामध्ये त्यानं खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. परंतु इथून झालेलं क्षेत्ररक्षण काबिलदारी कौतुक करावं लागेल, कारण पहिले 2 अटेम्प्ट अयशस्वी राहिले होते. तदनंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं झेल कॅरी केला. विकेट किती महत्वाचा होता हे सुद्धा इथून आपण दर्शवलं गेलं त्यांच्या माध्यमातून. एक मोठा विकेटचं बदल झालं ज्या ठिकाणी वंदय शेमाड्याला परतावं लागलं. बॅक टू द पवेलियन. ऑन हॅट्रिक बॉल असेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याचा उल्लेख आम्ही केला आणि तदनंतर मात्र त्याच्यावरती यशस्वी ठरले गोलंदाज. ऑन हॅट्रिक बॉल असेल, मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतो अनिल आला. इथून मात्र या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील तर फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती 4थ्या क्रमांकावरती जो दाखल झाला अनिल आला. अनिल कोणत्या अनुषंगाने खेळ करणाऱ्या कारण संघाला गरज आहे. संघ थोडासा अडचणी सापडला यावेळेस. सर्व बॅट न खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेगचा मारा राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून महेंद्र भोईर सर दर्शवत असताना दोन एक्स्ट्रा सर्व दिली. याबाद धाव अडवणार धाफळक्यावरती. धाफळक याबाद धावे पुढे जाऊन पोहोचलेला 17 अंकावरती. 17 धावा धाफळक्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धाफळक्यावरती. त्यामुळे बॉल स्वीप केले जातो. क्षेत्ररक्षण नाही आणि तो चेंडू सरळ निघून जातो फाईन लेग एरियाला. क्लिअर करणारा दर्जेदार आलाय चौकार 4. इथून चांगली फलंदाजी, कारण अनिलचा विचार केला तर आतापर्यंत त्यानं प्रभावित केल्या विद्या बॅटनं. यादीच्याही सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला होता फलंदाजी करत असताना आणि इथून जर पाहिलं
तर इथूनही चांगला खेळ करतो. इथून आला ज्या ठिकाणी थोडंसं बॅकफुटवरती संघ होता तिथून मात्र त्यानं तारणहार म्हणून कार्य करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजाचा कर्जन काळ म्हणून पाहायला मिळणार आहे. इथून जर विकेट राहिली ना अनिल जर मैदानामध्ये राहिला तर निश्चित स्वरूपामध्ये गोलंदाजांचा कर्जन काळ म्हणून कार्य करेल. या 4च्या मदतीनं डावलक फ्लाय असताना जाऊन पोहोचले 21 या अंकावरती. यावेळेस बॅकफुटला पंच केला जर चेंडू बराच काढाव्यामध्ये नुमा झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला फील्ड केला जाईल. तद्वार सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि या दोन्ही धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतात. या 2च्या मदतीने धावफलक पुढे जरूर सरसावलं जातं. एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचत त्याकडे धावफलक आमचे गोल्डन माझे एक फिंगर आम्हाला दर्शवत असताना 23 धावा धावफलकावरती. 23 रन स्कोर गार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅकफुटला जात पंच केला इनसाइड आउट झपटका पंचावरून खेळला जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक पाठला करतात परंतु रोखू शकणार नाही. चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ दी पार्क. यावेळेस आलाय चौकार 4. त्या ठिकाणी प्रयत्न जरूर यादीपासून चौकार षटकार मारण्याच्या दिलच्या माध्यमातून परंतु यावेळेस यश येताना पाहायला मिळतं. या 4च्या मदतीने एक मजबूत स्थिती गाठली. पहिल्या 2 बॉल्सवरती जरी तुमचा वर्चस्व असेल तरी आल्या पावली मात्र इथून त्याने त्याचा शो सुरुवात केली आहे. कारण हा सामना खूप महत्वाचा. तर जो संघ जिंकेल ते 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा. 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतो. थोडंसं जास्त वेळ खर्च करता विनंती असेल तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच पथाने एडवान संघाला थोडंसं स्पीडअप करायचं आपण थोडंसं सहकार्य करायचं. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वप्नील तर आला आणि इथून मात्र एकच धाव्यावरती समाधान मानावं लागणार. चित्त्याची सप्लाई गाठली या रणाचा वेग धारण त्यानं केलं. एक धाव सहजरित्या पूर्ण होत असताना षटक संपुष्टात आला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्ती खेरीज धावफलक जाऊन पोहोचल्या 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. इथून गोलंदाज आपण पाहिला 3रा षटक प्रगती पथावरती असताना रोहित आला. रोहितला प्रमोट केले त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली या 3रा षटक प्रगती पथावरती. पहिलाच बॉल आखून डब्याचा भन्नाट वेग बॉलला उचले सरळ दिली आहे त्यानं. फ्लेट मिस अनिल प्रयत्न करतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु डॉट बॉल आला. बॉल राईट पुन्हा एकदा दाखल गोल ट्रॅक वरती. यावेळेस बॅक फुटला फक्त दिशा दिलेली आहे. पोईंटच्या वरून खेळलाय बॉलला क्षेत्ररक्षक पाठला करत आहेत परंतु तजवर चेंडू सरळ दन 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 करत असताना निघून जातो आउट ऑफ दी पार्क. आलाय चौकार 4. सतत त्यानं चौकाराच्या वर्षा बोलू लागली. यावेळेस वेट केलं बॉलला येऊ दिलं पूर्णपणे आणि तदनंतर मात्र पॉईंटच्या वरून फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ निघून जातो चौकारासाठी. या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या 32 या अंकावरती. 32 रन ऑन दी स्कोर गार्ड. 32 धावा धावफलकावरती. विकेट जरी गेली असल्यानं तरी इथून अनिल तांबड्याचं नाव घेत नाही. आल्या पावली त्यानं केलेली सुरुवात पूर्णपणे बॅकफुट वरती पाठवल्या तेव्हा त्याचा मताने एडवाणी या संघाला. यावेळेस चांगला फटका पिकअप शॉट पाहायला मिळतो. इथून पहिले गेऱ्याला क्लिअर करेल. यावेळेस सलगचा दुसरा आला. त्या ठिकाणी आखून टप्प्याचा बॉल ज्या ज्या वेळेस तुम्ही हाताळणार आहात उलटाच बॉल ज्या ज्या वेळेस तुम्ही हाताळणार आहात त्यावेळेस निश्चित सर्वमध्ये पनिश तुम्हाला केली जाणार. यावेळेस जैसे की वैसी नसीहत पाला माली बॉलला उसने जरूर दिले होते सफल झाले आणि तदनंतर मात्र पहिले गेऱ्याला क्लिअर करणारा दर्जेदार आलाय चौकार. अनिल तांबड्याचं नाव घेत नाही आहे. तो गरजतोय मैदानामध्ये बरसतोय धावांचा डोंगर त्यानं उभा करण्याचा जो मानस घेतलाय ना आज जलसार संघानं इथून टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी काम म्हणून आम्ही स्वीकारली आहे हे दर्शवून देत आहे आज जलसार संघ मैदानाच्या आतमध्ये.
धावफळ जाऊन पोचले या 4च्या मदतीनं 36 धावा धावफळक्यावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. इथे चौकारांची हॅट्रिक साध्य केली जाईल काय सुद्धा आपण प्रश्नचिन्ह पाहतो आजच्या दिवसामध्ये फलंदाज अनिलच्या माध्यमातून. एवढे चांगला पट्टा स्लॉट मधला बॉल होता फक्त दिशा दिली आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आहे. चुटूला फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला दर्शवला परंतु इथून 2 धावा राखू शकणार नाही यात तुम्ही. चालू षटकार आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो मिथुन आणि अनिलच्या माध्यमातून. काय रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर या 2 धावा सहजरित्याने त्यांना पूर्ण केलेत. थोडासा थकवा जरूर जाणवतो अनिलच्या चेहऱ्यावरती पण तो थांबण्याचं नाव घेत नाही वेळेस फक्त दिशा दिली. अनिलला माहिती आहे सामंजस्याने संयम एकेडी करायची एका सभेवरती समाधान म्हणत असताना आपण पाहिलं तर 1च्या मदतीने धावफळ जाऊन पोहोचल्या 39 या अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामधील. त्या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा रोहित दाखल होणार आहे. गोलंदाज ट्रॅकवरती आपण रोहितला पाहणार आहोत. त्यामुळे चांगला बॉल स्लॉट मधला बॉल पायावरचा बॉल जरूर होता. मिथुनने मात्र तो चांगला खेळून काढला. इथून संधी थोडीशी निर्माण झाली होती परंतु पॉपिंग क्रीजवरती फलंदाज ते पाहायला मिळतो. अनिलने चांगले रन बिटवीन द विकेट नुकताच उल्लेख मी केला होता आणि त्यामध्ये मात्र यश आलं या 2 धाव्यांनी. इथून जर आपण पाहिलं तर या 2च्या मदतीने षटक संपुष्टात आला. 3 षटकांचा खेळ संपला असताना त्यामुळे जाऊन पोहोचल्या तेव्हा 41 या अंकावरती. इथून शेवटचं अंतिम षटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाज येईल बरं घेऊन एक छोटस ब्रेक आणि इथून फलंदाजांपर्यंत पाणी पोहोचवायचं. चला इथून यापुढे होणार सामना असेल एनसीसी सफाळे विपक्षामध्ये केळवा मास्टर्स संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या प्लीज विनंती असेल तुम्हाला. इथून केळवा मास्टर्स आणि एनसीसी सफाळे संघ कर्णधार या प्लीज आपण विनंती असेल तुम्हाला. गोलंदाज पंकजाला डेथ ओव्हर मध्ये इथून एनसीसी सफाळे आणि केळवा मास्टर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचा शेवटचा नेमकी बोगार असेल तुम्हाला. ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत त्याची नोंद आपण असू द्यात. यामुळे सफल झाल्यात आणि थोडा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत परंतु रोखू शकणार नाही. या 1 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार 4. इथून अनिलने स्वागत केलं. गोलंदाज पंकजा गोलंदाज चौकार त्याच्या विपक्षामध्ये खेचला. थोडा प्रेशर दडपण असेल कारण हारामारीच्या षटकाठी ओव्हरमध्ये तो आला. पहिल्याच बॉलवरती त्याच्या प्रहार जो राहिला. इथून आखुंटापाचा बॉल होता. सफल होऊन सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला. थोडंसं लेझी जरूर घेतले होते या बॉलला. मनात गुदगुळ्या जरूर झाल्या असते ज्यावेळेस हा बॉलला डिलिव्हर झाला होता आणि ते रिॲक्शन त्या चेहऱ्यावरती आपण पाहिला. यावेळेस टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाही आहे इथून चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वारा चांगले प्रयत्न जरूर झालेत. इथून चांगला स्टॉप पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. महत्वाच्या 2 धावा असतील महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या
या 2 धावा ज्या रोखल्या गेल्यात राहुलच्या माध्यमातून या 2च्या मदतीने धावफलक फ्लाय होताना जाऊन पोहोचला 47 अंकावरती 47 रन मध्ये स्कोर कार्ड 47 धावा धावफलकावरती अजून 3 बॉल्सचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चांगला फटका स्लॉट मधला जर विरुद्ध क्षेत्ररक्षण आहे कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. इथून अनिलला सुद्धा परतावं लागतं. बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू सर. इथून जर आपण पहिलं नेमान निलेश दाखल झाला. या ठिकाणी आपण निलेशला पाहतो. चांगला खेळ मात्रच्या मंदमधून पहिल्या सामन्यामध्ये राहिला होता. जरूर ती जिम्मेदारीतून घ्यावी लागणार. डेथ ओव्हरमध्ये तुम्ही आला शेवटच्या अंतिम 2 चेंडू फेस करण्यासाठी. तो चांगला फटका स्क्वेअरला एरियाला क्षेत्ररक्षक आहेत. कुठे चुकी होणार नाही. एका सवती समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीनं ताफळक जाऊन पोहोचला 48 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. यांची सफाळे आणि किलवा मास्टर संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचा प्लीज. अन्यथा मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद सुद्धा कारण ही नियमावली आहे आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली. हे थोडं शेवटच्या अंतिम बॉलवरती चांगला प्रहार क्षेत्ररक्षण आहेत आणि इथून करा फेकी झाली आहे. सिंगला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र मिथुनला परतावा लागला दुसऱ्या धावेसाठी. धावबाद स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मिथुनच्या खेळला पूर्ण विराम लागतो. यापुढे होणारा सामना असेल. इथून धावफलक जर आपण बघितलं तर या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचलं जातं. 49 धावा आणि 50 धावांचा टार्गेट सेट केलंय विजयी होण्यासाठी. 12.50ची सरासरी गाठावी लागणार आहे इथून विजयी होण्यासाठी विजयश्री संपादित करण्यासाठी. विजयाचा एडवान मताने या संघाला. चला आपण कर्णधार सफाळे यांचे सफाळे आणि किलवा मास्टर संघ आपण प्लीज टॉससाठी यायची नोंद असू द्या. डाऊन 4 षटकांचा खेळ संपला. पहिले इनिंग संपुष्टात ज्या ठिकाणी 4 षटकांचे समाप्त केले. अर्थातचा 24 बॉलचा खेळ संपला आणि 24 बॉल्समध्ये 49 धावा जमवल्या झलसार संघानं. 50 धावांचा टार्गेट इथून सेट केला विजयी होण्यासाठी. त्याचा इथून चॅलेंज केलं. 50 धावांचं आव्हान जे ठेवलं त्याला परिपूर्ण करण्यासाठी कोणत्या अनुषंगानं फलंदाजी केली जाणार हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं ठरेल. तत्पर आपण नाणेफेकीकडे वळतो. ज्या ठिकाणी यांची सवाळे विपक्षामध्ये केळवा मास्टर संघ प्लीज तुम्हाला प्रेमळ निवेदन असेल इथं विनंती असेल प्रेमळ निवेदन असेल की आपण टॉससाठी यायचा. थोडा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण टॉस कडे वळतो. रुपेश पाटील सरांच्या शुभच आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. कारण ज्यावेळेस सामना ऑन होतो त्यावेळेस एका बाजूला सामन्याचं समालोचन करायचं असतं तर एका बाजूला तुम्ही टॉससाठी येता. कुठेतरी खंतीची बाब आहे कारण पहिल्या सामन्यापासून आम्ही अनाऊन्स करतोय आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. परंतु आपण
सूचनेचं पालन केलं जात नाही आहे. कोणत्या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला NCC सफळ आहे, तर एका बाजूला आपण किलो मास्टर्स या दोन संघ, दोन दिग्गज संघामध्ये लढाई आपल्या भेटीसाठी येणार आहे. रुपेश पाटील सरचे शुभ असते. इथून आपण कॉइन स्पिन करतो. त्या ठिकाणी प्रथम चॉईस दिली जाईल. इथून आपण टॉस करतो. रुपेश पाटील सरच्या शुभ असते. प्रथम चॉईस दिली आहे. त्या ठिकाणी कॉल असेल. इथून NCC सफळ आहे संघाचा. इथून NCC सफळ संघाचा कॉल जरूर होता, परंतु टॉस जिंकला. म्हणजे याचं क्लब मास्टर्स या संघानं आपण टॉस जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही चेस करणार आहेत. इथून तुम्ही प्रथम शतरक्षण स्वीकारला. शतरक्षण करत असताना समोर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 30-35 पर्यंत रोखण्याचा. आणि 30 ते 35 धावा रोखण्यामध्ये असे तुमचे कोणते गोलंदाज आहेत जे मात्र या दुसऱ्या फेरीमधील सामन्यामध्ये महत्वाचे योगदान देतील? सलील. इथून शेवटचा अंतिम प्रश्न असेल. एकंदरीत प्रकाश होतामधील ही स्पर्धा खेळता आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक राखीव दिवस ठेवला. 40+ जर प्राधान्य दिल्या तर आयोजकांचा आभार. आणि कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना? आयोजकांचं आभारच आहे, कारण इकडे येण्यासाठी उत्सुकता असते. चांगली स्पर्धा. सोबत जास्त वेळ घेणार नाही. इथून आपण बोलूयात NCC सफळ संघाच्या कर्णधाराकडे. सर, आपण टॉस जिंकला असता का निर्णय घेतला असता? फील्ड घेतली असती. परंतु इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. इथून एकंदरीत फलंदाजी करत असताना समोर संघ तितकाच ताकदीचा. तर या 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 धावा करण्यामध्ये असे कोणते 2 सलामीर बॅटर असेल ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये धावांची अपेक्षा असेल? ना जितू आहे, तुका मास्तर आहे आणि संतोष भाऊ. सोबत जास्त वेळ घेणार नाही, कारण सामना ऑन आहे. एका बाजूला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. आमच्या कॉम्बॉक्स वरून ठिकाणी टॉस जिंकला. इथून आपण पाहिलं तर केळव मास्टर संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करायची NCC सफळ या संघाला. सवयात ऑनगोईंग मॅच खेळ. त्या ठिकाणी आपण 24 चेंडूचा खेळ संपला आणि 49 धावा जमवल्या. 50 धावाचं टार्गेट सेट केले विजयासाठी. पंधय शेमाडे गोलंदाज ट्रॅक वरती आदिवासी समाजाला पडलेलं गोड गोपट हे स्वप्न मात्र अनेक वर्ष राज केला टेनिस बॉल क्रिकेट विश्वपटलावरती. तोच वनदेशाला पावलाचा वापर जरूर झाला. डान्सिंग ट्रॅक 1 बाउन्स क्लिअर करेल. लंगोपच्या डोक्यावरनं आलाय चौकार. 4 स्वागत केलं इथून फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. त्या ठिकाणी पावलांचा वापर केला. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम बॉलला वळवण्याची किमिया या गोलंदाजाकडे पारंगत. परंतु यावेळेस न जुमानता त्या पावलांचा वापर केला. स्टेप आउट केलं अचूकरित्या. बॉल ज्या ठिकाणी डिलिव्हर झाला तिथपर्यंत पोचले गेला आणि तिथून खेचून पिकअप केलं. यावेळेस त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न झाला. मागच्याही सामन्यामध्ये असंच काहीतरी घडलं होतं. इथून अनिलच्या माध्यमातून चुकी झाली आहे. इथून अशा प्रकारे तुम्ही झेल ज्या ज्या वेळेस सोडणार ना त्या वेळेस तुम्ही कुठेतरी बॅकफुटवरती जाणार. या सत्रामध्ये थोडंसं दमट वातावरण झालं आणि यामध्ये 50 करणं थोडंसं कठीण आहे. परंतु इथून ते शक्य करून दाखवावं लागणार. आणि याचाच पाठलाग करत असताना 2 बॉलमध्ये 4 धावा. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. श्रेष्ठचा वेध तर घेतला. यावेळेस प्रयत्न चांगले दर्शवलं. बॅकअप नव्हतं. इथून किशोर पाटील सरांनी दर्शवलं. लेग बाईचा इशारा. इथून हा फलक 1 ने पुढे सरसावेल जाऊन उचललं जातं 5 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा दाफलक्यावरती. चांगली गोलंदाजी आहे. चौकार जरी घेतला असला तरी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी गोलंदाज बंदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका. चेंडू सरळ क्लिअर करतो. आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार 6 धावा. आणि असे फटके खेळण्यासाठी आहे ना तुम्हाला सातत्यानं सराव खूप महत्वाचा असतो. आणि तो मात्र इथून दर्शवला. इनसाइड आउटचा फटका खेळत असताना चेंडूला सरळ क्लिअर केला. इथून फ्लॅट अँड फ्युरियस षटकार पाहायला मिळतो. राहुलच्या बॅटमधनं हा षटकार आला आणि 6च्या मदतीनं दाफळक जाऊन पोचल्या. दोऱ्याकडे स्पर्श करताना 11 आकड्यावरती. यामुळे
पुनरागमन केला. पूर्ण यॉर्कर चेंडूचा वापर केला. याला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्याचा वापर करताना आपण बंदिशला पाहतो. आधीचे बॉल्स कुठेतरी वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस वेगावरती स्वार होत असताना पाहायला मिळतो. शेवटचा ते बॉल पावलाचा वापर पुन्हा एकदा झाला. इथून अर्ध्या पिच पर्यंत अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर एक जव्यावरती समाधान म्हणावं लागतं. याच्या मदतीने षटक संपुष्टात आला आणि जी गरज होती ना ती तर परिपूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे. कारण 12.50ची सरासरी गाठायच्या 12 धावा इथून धावफलकावरती आहेत. अर्धच येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत ते म्हणजे 18 आणि 18ला करायच्यात 38 धावा. ही नवीन गोलंदाज घ्यायचा एक छोटासा ब्रेक आणि लगेच जेवत लाईव्ह ॲक्शन मध्ये. थँक्यू डिसे. इथून चांगले प्रयत्न जरूर दर्शवेल 4 मिनिटांमध्ये पंदेशनं हे षटक हाताळल्या त्याबद्दल त्यात देखील आभार असेल. दुसरे षटक प्रगतीपथावरती विद द बॅटनं ज्यानं चांगला खेळ केला अनिलला आपण पाहतो तो दाखल झाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती ज्याच्या नावावरती विकेट बेडर ओव्हर या स्पर्धेची तोच मग समाजचा हिरो. इथून अनिलला पहिलाच बॉल भन्नाट वेगावर सवार होत असताना गतीकर रफ्तार की सौदागर पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता केली झाली आणि पूर्ण चांगली गोलंदाजी इथून विकेट टेकी गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. जलसार संघ याचा बेनिफिट मात्र जलसार संघाला होतो. यावेळेस पावलांचा वापर जरूर चेंडू बराच काळामध्ये सचिन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यानं दर्शवला, परंतु यश आलं नसलं तरी प्रयत्न जरूर चांगले केले. हे तोडणं त्याच कारणास्तव दोनच जमिनीवरती समाधान मांडावं लागणार. या 2च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले. या 2च्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती 14 रन ऑन दी स्कोर गार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. चांगली खेळली. इथून जर विकेट गेले नाही अशी धावसंख्या जर सुरू राहिली तर निश्चित स्वरूपामध्ये पकड मजबूत करेल. इथून मताने एडवण हा संघ इथून बॅकफुटला जात पंच करायचा सातत्यानं. मात्र ना अनिलने एकच मनामध्ये ठरवला की इथून जर मोठ्या फटक्यापासून थांबायचं असेल शरीरापासून दूर या बॉलला ठेवायचा आणि त्याच्यावरती यशस्वी होत असताना आपण पाहतो अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला, निरुत्तर केले पूर्णपणे. तितक्या बॉल निर्धाव प्रेशर आणि प्रेशर कन्वर्ट होणार आहे. पावलांचा वापर इनसाइड आउटचा फटका इथून क्षेत्र शिकायत परंतु प्रेक्षक बनून राहतील. आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन देणारा आला खणखणीत षटकार 6. मी जरी आमच्या विपक्षामध्ये आमच्या गोलंदाजीची जुलाई केली असेल परंतु आम्ही सुद्धा त्याच प्रकारचा खेळ तुम्हाला दर्शवणार आहोत. कारण मी सातत्यानं म्हणत असतो की इतिहासाना पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. यावेळेस सवाई सफर केला परंतु तिथून क्षेत्ररक्षक आहेत तो दिवार बनवून राहिला. मिथून कोणती चुकी करणार नाहीये. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होत असताना फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला. राहुलला परतावं लागतं बॅक टू द डग आउट. धावफलकाचा आपण विचार केला तर 20 धावा धावफलकावरती अजूनही 30 धावाची गरज विजयासाठी. येईल नवीन फलंदाज तर देऊयात सध्या इझीला. जयंत आला. पुन्हा जयंतला आपण पाहतो वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकाचा तो दाखल झाला. पुन्हा या वेळेस प्लेट अँड वेज भन्नाड वेग या गोलंदाजाकडे आडे. इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. इथून निदा जोडीची सांगता झालं षटक संपुष्टात आला. इथून 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांची समाप्त आहे.
ताबड जाऊन पोचलाय 10च्या सरासरीने 20 धावा. अर्थातच येणारे बॉल्स असतील 12 आणि 12ला अजूनही करायचे 30 धावा विजयासाठी. इथून जर आपण कंपॅरिझन जर पाहिलं गेलं तर जलसार संघ 28ला 2 अशी स्थिती आहे. मात्र पहिले 2 षटकांचे समाप्त एग्रेस 14ची सरासरी त्यांनी गाठली होती आणि इथून जर आपण एडवन मताने संघाचा विचार केला तर 20ला 1 अशी स्थिती आहे. अर्थातच 8 धावांचा डिफरन्स पाहायला मिळतो, तोच वाढला गेला येणाऱ्या षटकामध्ये. मग येणारे बॉल्स आहेत 12 आणि 12ला करायचं आता आपण पाहिलं तर 30 धावा, कारण 50चं टार्गेट सेट केलं. इथून 15ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. 12 बॉल रिमेनिंग 30 रन रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 30ची गरज. गोलंदाज मिथून आला. थोडा मिथूनला आपण पाहतो हे षटक निर्णायक आहे. इथून जर 20-15 प्लस जरी धावा आला ना तरी बेनिफिट असेल एडवन मताने संघाला. चांगली गोलंदाजी आहे इथून जी साकारली आहे आतापर्यंत, रोखून ठेवलं मोठ्या फटक्यापासून. मिथून आलाय, त्याच्या विपक्षामध्ये पावलांचा वापर जर झाला. सचिन आले बॉल खाली, त्यानं प्रयत्न दर्शवले जर परंतु यश येणार नाही. चेंडू धरतीला दान होताना पाहायला मिळतो. आशय झेल ज्या ज्या वेळेस निर्माण होता, संध्या जे निर्माण होतं त्या त्या वेळेस थोडंसं कठीण होत होतं. कारण रनिंग झेल तुम्ही प्रयत्न करतात तुम्हाला यश येणार नाही. कारणास्तव इथून तो झेल एक सोपा झेल धरतीला दान करतो. सचिनचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत त्यानं क्षेत्ररक्षण इतकं चांगलं केलंय परंतु झेल सोडलेत. ही संधी असेल आज. फलंदाज स्वप्नील साडे निर्माण तर करून दिली आहे सचिन, परंतु त्याचा फायदा उठवू शकेल काय सुद्धा प्रश्नचिन्ह. त्यामुळे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर, परंतु तो शर्यतीचा वेध घेतला. प्लेट डॉट बॉल आला. अखेरीस प्रति उत्तर दिला मिथून. अशीच गोलंदाजी हाताला वेळ लागणार आहे, कारण जितके जास्त धावा राहतील ना तितकाच प्रेशरला जुमानता शेवटचा अंतिम जो गोलंदाज येणार आहे तो मात्र गोलंदाजी करू शकेल. नाही तर मात्र प्रेशरमध्ये कुठेतरी ती गोलंदाजी होत नसते आणि पराभवाचा मार्गच आपल्याला स्वीकारावा लागतो. यावेळेस मॅचची कट कोणतीच चुकी होणार नाही आहे. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होईल. स्वप्नीलला सुद्धा परतावं लागतं बॅक टू द डगआउट. दबडक आतापर्यंत स्थिर म्हणजेच 22 अंकावरती 22ला 2 अशी स्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ते विजयाचं मतदान एडवण या संघाचे. निर्माण जर आपण पाहिलं तर दाखल झाला. विपुल आला. विपुलला आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती तो दाखल झाला. इथून मी इतकंच बण्याने की जो निर्णय घेतला ना त्याला यशस्वी करून दाखवला जलसारच्या खेळाडूंनी, जलसारच्या फलंदाजाने, जलसार संघाच्या गोलंदाजाने. कारण त्यांनी टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला. त्यांनी सांगितलं की आम्ही डिफेन्स करणार आहोत आणि दोन तेच पाहायला मिळतं. आतापर्यंत त्यांना वर्चस्व गाजवला परंतु सामना बॅलन्सिंग स्थितीमध्ये. पुढचा बॉल पुढे एकदा मिथून जो तयार झाला तोडणं हलक्या शाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर. हे तोडणं क्षेत्ररक्षण आहेत कोणतीच चुकी होणार नाही आहे आणि तोडून एक्स्ट्रा सुरुवातीला धावा खर्च करून तुम्हाला चालणार नाही आहे. कारण तुम्ही अशा स्टेजला आहात, अशा स्थितीमध्ये आहात की तुम जर धावा तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपातील खर्च केले ना तर या स्पर्धेची तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. काही वेळेस टप्प्याचा बॉल हाताळला, पूर्णपणे बीट केला फलंदाज. आपण विचार केला तर जयंतला इथून निरुत्तर केले पूर्णपणे. आल्या पावली तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु यश आलं नाहीये त्याला. तो डॉट बॉलची सांगता झाली गेली. आतापर्यंत आपण विचार केला तर 5 चेंडूचा काय संपला शेवटचा अंते अंतिम बॉल पाहायला मिळतोय. फुलटस बॉल लॉफ्ट केलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे अनिल, प्रयत्न तर करतोय. इथून वन सैल घेतण्याचा प्रयत्न त्यानं दर्शवला परंतु इथून 2 जाव्यावरती समाधान मांडावं लागेल. या 2च्या मदतीने षटक संपुष्टात झाला आणि इथून या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 25 सगळ्यावरती. इथून जर आपण विचार केला तर येणारे बॉल 6 आणि 6ला करायच्यात. अजूनही विजयासाठी 25 जावा. काही होऊ शकतं, काही घडवू शकतं, काही बिघडू शकतं. हेले वेदी गोलंदाज तत्वर देवात सध्या डीजेला आणि ऐकूया संगीत कक्षामधून एका श्रावणीय संगीत.
शिवतांदीप षटक 6 बॉल 25 ची गरज असताना सचिन आला. पहिलाच बॉल वळवला जाणार जरूर मिथून आहे त्या ठिकाणी कोणतीच चुकी तो करणार नाहीये. एकच जागेवरती समाधान मानावं लागतंय. चुकफेकी राहिली आहे. सुचानुषंगानं गोलंदाजी केली आहे. शतरक्षण सजवल्या त्याच ठिकाणी मात्र गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतो. एक चांगल्या गोलंदाजा उत्तम गोलंदाजाचं हे लक्षण आहे. त्या ठिकाणी त्यानं क्षेत्ररक्षण सजवलं. गोलंदाजाचा इथून आपण पाहिलं तर जो स्ट्रोक जोर होता ना त्याला ब्लॉक केलंय पूर्णपणे. इथून यावेळेस फटका चांगला होता. स्क्वेअरला घेरेला क्षेत्ररक्षण आहे. शेड्यूलला फील्ड करून थ्रो केलं जातं. त्याचबरोबर 2 धावा सहजरीतीने पूर्ण होतात. या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाल्या जाऊन पोचल्या त्यावेळेस 28 या अंकावरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल्स आपण पाहिलं तर 4 आणि 4 बॉल्स मध्ये करायचे आहेत विजयासाठी 22 धावा. यावेळी संधी जरूर निर्माण झाली होती. तो तोडणं एका सभेमध्ये समाधान मानावं लागणारा तोडणं धावफलक 1 ने जरूर वाढेल. तो इथून थोडस इम्पॉसिबल झाला. इम्पॉसिबल इन द मॅथमॅटिकल असा अशक्यचं समीकरण आपण पाहतो. जे मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल 3 आणि 3 ला करायचे आहेत. इथून विजयासाठी 21 धावा. परंतु काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये काही घडू शकतं काही बिघडू शकतं. यामुळे चांगला फटका हिट होतो. काय चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सरळ निघून जातो. सीमा रेषा पार आलाय चौकार लेट पण थेट इथून खेचला फलंदाज विपुलच्या बॅट मधनं आलाय चौकार. 4च्या मदतीनं धावला फ्लाय होत असताना जाऊन पोचला 33 या अंकावरती 33 रन मध्ये स्कोर कार्ड 33 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 17ची गरज. यावेळेस स्लॉट मधला बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न तर करतात. अखेरीस बॉलला स्टॉप तर मिळवला. इथून भले पराभूत झालं असलं तरी हार मांडणार नाही होता. आम्ही लढवया भूमिका दर्शवू हे दर्शवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल असेल. गुलदाज पुरुष सचिन दाखल झाला. यामुळे स्कोर टप्प्याचा बॉल प्रयत्न जरूर चांगले केले होते. प्रतिवेश येणार नाही. इथून एक मोठा विजयश्री संपादित केला. विजयश्री संपादित केला. म्हणजे तोडणं आपण पाहिलं तर जलसर संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्डलक टीम मतदान ॲडव्हान्स संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील तितकंच कौतुक असेल. यावेळी होणारा सामना NCC सफाळे विपक्षामध्ये केवळ मास्टर संघ त्यामध्ये प्रथम टॉस जिंकला. इथून केवळ मास्टर संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्या प्रथम फलंदाजी करायची आहे NCC सफाळे संघाला. थँक्यू. तोडणं याही मॅच समाप्त मॅच अनिल डरतो अनिल पाटील या पण तुम्हाला पर्यंत मॅच जे कुपन आमच्यापर्यंत पोहोचले गेले 13-12 कॅफेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच कुपन्स तुम्हाला इथून प्रोव्हाइड केले जाणार आहेत. अनिल पाटील आपल्या विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती यायचं प्लीज. प्रेमळ निवेदन असेल की आधीच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच सावर्ड्स हे बाकी थोडा निमिष पाटील सरांना मी विनंती करेन की आपला शुभ असते हे कुपन्स आपण त्यांना सौजन्य करायचा. कारण चांगला खेळ राहिला विथ द बॉल असेल विथ द बॅट ज्यांना प्रभावित केले जलसर संघाचा अनिल आपण पाहिलं तर प्ले ऑफ द मॅच सावर्ड बॅक टू बॅक सलगचं